नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं आहे माहिती आहे का, बरेचसे लोक एक प्रश्न सतत विचारत असतात, की मला भरपूर राग येतो आणि तो मला कंट्रोल नाही करता येत. म्हणजे मी असं पद्धतशीर रिॲक्ट होतो. नंतर मलाच गिल्ट फील होतं, की यार मला एवढं रिॲक्ट करायला न पाहिजे होतं वगैरे, वगैरे. त्या गोष्टीला हँडल कसं करायचं? आणि हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. कसं असतं माहिती आहे का, जेव्हा पण आपल्याला राग येतो ना, त्यावेळेस आपण कंट्रोलच्या बाहेर जातो आणि राग का येतो तर आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडलेली असते. मनाविरुद्ध म्हणजे आपल्याला जसं पाहिजे असतं तसं झालेलं नसतं. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्शन शोधत असतो आणि ते परफेक्शन आपल्याला ॲज इट इज न दिसल्यामुळे किंवा न आवडती गोष्ट घडल्यामुळे ना, मग आपल्याला राग यायला लागतो. आणि तो राग हा तो इन्स्टंट नसतो, तो आधीपासून आपल्या डोक्यात बसलेला असतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसते आणि त्या गोष्टीच्या मिळती जुळती एखादी जरी गोष्ट आपल्या समोर घडली ना, की लगेच आपण इन्स्टंट रिॲक्ट होतो. म्हणजे आपला राग बाहेर येतो. पण कसं असतं माहिती आहे का, आपण ना थोड्याशा ज्या इम्परफेक्शन गोष्टी असतात ना, त्यांना थोडीशी जागा दिली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. आता माझ्या आयुष्यामध्ये मी ते प्रॅक्टिकली जगतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अगोदर जो माझा स्वभाव रिएक्टिव्ह होता. एखादी जरी गोष्ट चुकीची घडली समाजामध्ये तर मी लगेच रिॲक्ट व्हायचो. अतिशय तीक्ष्ण शब्दामध्ये त्या गोष्टींवर टीका करायचो, भाष्य करायचो आणि त्याच्यामध्ये माझी एनर्जी भरपूर वेस्ट व्हायची. म्हणजे ते लोकांना आवडत पण होतं काय-काय लोकांना, की कोणीतरी बोलतंय बाबा वगैरे, वगैरे. पण त्याच्यामध्ये माझा इंडिव्हिज्युअल लॉस होत होता. म्हणजे माझे रिलेशन खराब व्हायचे लोकांसोबत आणि ते बोलण्यासाठी पण एक करेज, परत त्याच्या रिएक्शन्स वगैरे किंवा माझी इमेज अशी बनत चालली, की हे पोरगं काय बी बोलतंय किंवा खूप तापट स्वभावाचा वगैरे, वगैरे अशा बऱ्याच गोष्टी. पण ज्यावेळेस मी बऱ्याचशा गोष्टींना समजून घ्यायला शिकलो आणि त्या गोष्टींना जागा द्यायला शिकलो, त्यावेळेस मग माझे ते प्रॉब्लेम्स कमी झाले. म्हणजे एखादा व्यक्ती जो वागत असतो ना, तो त्याच्या अकॉर्डिंग वागत असतो. त्याच्या परसेप्शननुसार, त्याच्या थॉट प्रोसेसनुसार, त्याच्या अपब्रिंगिंगनुसार तो ॲक्ट करत असतो. म्हणजे आपल्याला वाटतं ते चुकीचं आहे, पण त्याच्यासाठी ते बरोबर आहे म्हणून तो वागतोय. आणि ज्यावेळेस आपण ती गोष्ट समजून घेतो, त्यावेळेस मग आपले बरेचसे जे भांडणं असतात किंवा आपला जो राग असतो ना, तो कमी व्हायला लागतो. हा असा वागलाय तर का वागलाय? म्हणजे त्याचं काहीतरी माइंडसेट असेल, त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, म्हणून असं वागला असेल. आता रिसेंटलीच एक गोष्ट झाली. एका व्यक्तीचा बर्थडे होता आणि तो रात्री 12, 12:15 वाजता रात्री 1 तास, दीड तास तो मोठमोठ्या फटाकड्या वाजवत होता. म्हणजे भरपूर लोकांना जाग आली. लहान मुलं झोपेतून उठली, म्हाताऱ्या माणसाची एकदा झोप उडली, त्यांना झोप लागत नाही. बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्या गोष्टीचं मला पहिल्यांदा वाईट वाटलं, की हा जो व्यक्ती वागतोय ना, हे चुकीचं आहे. म्हणजे त्याचा आनंद तो सेलिब्रेट करतोय ही एक गोष्ट वेगळी आहे. पण त्याला पण एक मर्यादा असते. म्हणजे संपूर्ण सगळ्या गावाला कळालं पाहिजे, की मी मोठा माणूस आहे किंवा एक स्वतःचं ताकद जगासमोर शो करण्यासाठी जर त्यानं ते गोष्ट करत असेल, तर ते चुकीचं आहे. पण ही गोष्ट मला कळाल्यानंतर तर थोडंसं वाईट वाटलं, पण मी म्हणलं ठीक आहे. ही गोष्ट एक थोडा वेळ चालणार आहे. नंतर हे स्टॉप होईल. पण मी जर आता रिएक्ट केलो ना, तर त्या व्यक्तींना जे पण लोकं सेलिब्रेट करतायत किंवा तिथं जो जमाव बनलाय, त्या सगळ्यांना वाईट वाटेल, की ह्यानं असं का बोलला? पण कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस अशा गोष्टी घडत असतात, की ज्या आपल्याला आवडत नसतात. मग अशा गोष्टीपासून आपण फक्त स्वतःचा बचाव करायचा असतो. आपण तिथून कसं बाहेर निघलं पाहिजे. आपल्याला त्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. अशा भरपूर गोष्टी असतात. एखादा व्यक्ती असतो ज्याचं आपल्याला नेचर आवडत नसतं किंवा एखादा ग्रुप असतो जिथं आपल्याला जाऊ वाटत नसतं. मग अशा लोकांपासून आपण थोडासा डिस्टन्स मेंटेन ठेवला, त्यांच्यासोबत थोडंसं बोलणं कमी केलं ना, की ते आपोआप बाजूला होत असतात. म्हणजे आपल्या हातात फक्त आपण आहोत. आपल्याला फक्त आपण हँडल करू शकतो. जगाला चेंज नाही करू शकत, दुसऱ्यांना नाही बदलू शकत. मग त्याला जर आपण समजून घेतलं आणि आपण आपला रस्ता बदलला ना, काही प्रॉब्लेम येत नाही. मग कितीही मोठी तफावत असली आपल्या विचारांमध्ये, तरी पण ती सॉल्व्ह होऊन जाते. कारण आपण त्या गोष्टीला जास्त व्हॅल्यूच नाही देत. त्याच्यामुळे ना, आपण समोरच्याला एम्पॅथाइज करायला शिकलं पाहिजे. समोरच्याला समजून घ्यायला शिकलं पाहिजे. समोरच्याचा माइंडसेट आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यांच्या ज्या चुका असतात किंवा त्यांच्या आयुष्यात जे काही ते वागत असतात, त्यांना तिथल्या तिथं ठेवून आपण जर पुढे ग्रोथ करत गेलो, तर काही प्रॉब्लेम येत नाही. आपण जर त्यांच्यासोबत लढत बसलो ना, तर त्यात आपला टाइम वेस्ट आहे, आपली एनर्जी वेस्ट आहे, आपली ग्रोथ थांबते. पण आपण जर साईडला त्यांना करून आपली ग्रोथ करत गेलो, आपण जर लांब पुढे गेलो ना, तर मग लोक परत आपल्या मागे येत असतात. पण जर आपण त्यांच्यासोबत लढत बसलो ना, तर आपण पण त्यांच्याच लेवलची होऊन जातो. त्यांना साईड करायचं ना, आपण फक्त आपल्या ग्रोथवर फोकस करायचं. मग हे जे राग येणं, रिॲक्ट होणं, हळूहळू कमी होऊन जातं.
आपल्याला फरकच नाही पडत. आपल्यामध्ये ते स्किल डेव्हलप होतं की त्या गोष्टीला हँडल कसं करायचं, ज्या पण गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टींना कसं हँडल करायचं. आणि एकदा ही कला आपल्याला अवगत झाली ना, मग काही जरी घडलं आपल्या आजूबाजूला तरी आपल्याला राग नाही येत, आपण प्रतिक्रिया नाही देत, आपण रिस्पॉन्ड करतो. प्रतिक्रिया देणं आणि उत्तर देणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. प्रतिक्रिया इमिजिएट असते, विचार न करता असते, पण उत्तर जे असतं ना ते शांततेनं विचारपूर्वक दिलेलं असतं. आपण उत्तर द्यायला लागतो, रिॲक्ट नाही करत. त्याच्यामुळे ना आपल्या शब्दांमध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये एक वजन राहतं आणि समोरचं आपण समजून घेतो. मग त्याच्या पद्धतीनं थोडंसं गोष्टी समजून घेतले काही प्रॉब्लेम येत नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा बरीचशी लोक अशी असतात की ज्यांचा स्वभाव आपल्याला आवडत नसतो किंवा त्यांच्या बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला पटत नसतात. ते का असं करतोय, तो का असं वागतोय वगैरे वगैरे. पण जरा त्यांना आपण थोडंसं समजून घेतलं किंवा त्यांचा माइंडसेट समजून घेतला ना, आपण फक्त आपल्याला मेंटेन केलं ना, नाहीच राखेत. आणि प्रत्येक गोष्टीकडून परफेक्शनची अपेक्षा नाही करायची. जगामध्ये कोणीही परफेक्ट नाहीये. मग ते परफेक्शन आपण समोरच्याकडून वॉन्ट करत असतो, म्हणून आपल्याला दुःख भेटतं, वेदना होतात, आपले रिलेशन खराब होतात. असतात प्रत्येकामध्ये काही कमी असतात, त्या कमी आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत. घरामध्ये आपल्या एक कचरा कुंडी असते जिथं आपण कचरा ठेवत असतो. म्हणजे तो कचरा कोणालाच आवडत नसतो, पण त्या कचऱ्यासाठी सुद्धा एक जागा असते. तशी जागा आपल्या आतमध्ये पण ठेवायची असते. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नसतात, पण त्या आता आहेत, मग त्यांना आपण दुर्लक्ष नाही करू शकत. आणि ज्यावेळेस आपला असा स्वभाव बनतो, आपण प्रत्येक गोष्टीला तिथल्या तिथं ज्यावेळेस ठेवायला शिकतो, तिचा जास्त स्वतःवर इफेक्ट करून घेत नाहीत ना, मग आपलं आयुष्य खूप ब्लिसफुल, खूप शांत, रिॲक्टच करत नाही, आपण आनंदी राहिला. आणि आपल्या आतमध्ये जर आनंद असेल ना, तर मग आपलं नेचर पूर्ण आनंदी होतं. लोकांना आपल्याजवळ येऊ वाटायला लागतं, आपल्याशी बोलू वाटायला लागतं, लोक आपल्यावर प्रेम करायला लागतात. पण एखादी गोष्ट जर जास्तच प्रमाणापेक्षा अति होत असेल तर त्यावेळेस मग थोडंसं बोलणं की ही गोष्ट मला नाही आवडत, तुम्ही असं वागणं हे मला नाही बरोबर वाटत, असं थोडंसं आपण कमेंट करायची, ते पण नम्रपणे. आणि काय होतं की बाउंड्री सेट होतात, की समोरचा व्यक्ती समजून घेतो. बऱ्याचशा लोकांना हे नाही म्हणायला येत नाही किंवा समोरच्याला अपोज करता येत नाही, म्हणून ते बऱ्याचशा गोष्टी फेस करतात. पण आपल्यामध्ये थोडीशी डेअरिंग असली पाहिजे समोरच्याला नाही म्हणण्यासाठी. आणि एकदा जर आपल्याला हे जमलं ना, तर मग आपण खूप आनंदी जाऊ शकतो, खूप आनंदी जाऊ शकतो. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.